प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024-25 मधील विमाधारक शेतकऱ्यांनी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत कंपनीला द्यावी। त्यासाठी कृषी रक्षक हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे। त्याचबरोबर क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून देखील आपण तक्रार दाखल करू शकतो। क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून तक्रार दिल्यास आपल्याला डॉकेट ID नंबर मिळतो। त्यामुळे क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून दिलेली तक्रार अधिक फायदेशीर ठरते। तर क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून तक्रार देण्यासाठी नेमकी स्टेप बाय स्टेप माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची क्रॉप इन्शुरन्स ॲपवर तक्रार नोंदवण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत। प्ले स्टोअरमधून सुरुवातीला क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करावे। त्यानंतर ॲप उघडल्यानंतर कंटिन्यू ॲज गेस्ट हा पर्याय निवडावा। त्यानंतर क्रॉप लॉस पीक नुकसान हा पर्याय निवडावा। त्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन पीक नुकसानीची पूर्वसूचना हा पर्याय निवडावा। त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा। OTP प्राप्त करून OTP सादर करावा। हंगाम खरीप वर्ष 2024 योजना आणि राज्य निवडावं। त्यानंतर नोंदणीचा स्रोत CSC निवडावा आणि त्यानंतर आपल्याकडे पॉलिसी नंबर आहे का या समोरील रेडिओ बटन क्लिक करावे आणि विमा पावती क्रमांक टाकावा आणि डन करावे। पुढे विमा पावती क्रमांक वरती टिक करावे। पुढे पॉलिसी नंबर तपशील दिसेल। ज्या गट क्रमांक मधील पिकाची तक्रार करायची आहे तो अर्ज निवडावा। प्रत्येक गटाकरिता स्वतंत्र तक्रार करावी। पुढे घटनेचा प्रकार एक्सेस रेनफॉल किंवा इनंडेशन निवडावा। घटनेचा दिनांक ज्या दिवशी पावसाने नुकसान झाले आहे तो दिनांक टाकावा। पीक वाढीचा टप्पा स्टँडिंग क्रॉप आणि नुकसान टक्केवारी टाकावी। त्यानंतर बाधित पिकाचा फोटो घ्यावा आणि सबमिट या पर्यायाला निवडावं। त्यानंतर आपली तक्रार यशस्वीरित्या दाखल होईल आणि एक डॉकेट ID मिळेल, तो जतन करून ठेवावा। अशा प्रकारे आपण पीक नुकसानीचा क्लेम मोबाईलवरून दाखल करू शकतो।